धनु राशीच्या मंडळींनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे मागे वळून पाहिले तर संघर्ष दिसतो आणि पुढे पाहिले तर फक्त एक प्रश्न असतो, आता पुढे काय? अनेक दिवस आपण एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असतो, एखाद्या अडकलेल्या कामाच्या पूर्ण होण्याची अपेक्षा करत असतो, मनापासून जपलेल्या नात्यात पुन्हा आनंद यावा अशी इच्छा करत असतो किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो। धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातही मागील काळात अशाच काही परीक्षा आल्या असतील। काहींना घरातील जबाबदाऱ्यांनी थकवले असेल, काहींना आर्थिक चिंता सतावत असेल, काहींच्या नात्यात गैरसमज निर्माण झाले असतील, तर काही जण स्वतःच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असतील। पण धनु राशीच्या मंडळींनो, आता तुमच्यासाठी आशेचा एक नवीन किरण दिसत आहे। 28 ऑगस्ट 2026 ची श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी एका सकारात्मक बदलाचा टप्पा ठरू शकते। श्रावणाचा पवित्र महिना संपताना मनातील नकारात्मकता कमी करण्याची, जुन्या चिंता मागे सोडण्याची आणि नवीन सुरुवातीचे स्वागत करण्याची ही सुंदर वेळ आहे। धनु राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये ज्ञान, आशावाद, मोठी स्वप्ने, प्रवासाची आवड आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची क्षमता असते। पण जेव्हा अनेक गोष्टी एकाच वेळी अडतात तेव्हा तुमच्यासारखा आशावादी व्यक्तीलाही कधी कधी वाटते, माझ्यासाठी चांगला काळ कधी येणार? तर धनु राशीच्या मंडळींनो, आता हाच प्रश्न बदलून स्वतःला विचारा, चांगला काळ सुरू झाला तर मी त्याचा फायदा घेण्यासाठी तयार आहे का? कारण श्रावण पौर्णिमेनंतर तुमच्यासमोर काही नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात। घरात आनंदाची चाहूल। धनु राशीसाठी श्रावण पौर्णिमेनंतर घर आणि कुटुंबाशी संबंधित वातावरणात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे। घरामध्ये एखादी शुभचर्चा सुरू होऊ शकते, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते, एखादी चांगली आनंदाची बातमी घरात येऊ शकते। ज्या व्यक्तीपासून काही काळ अंतर निर्माण झाले होते तिच्याशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो। घरात पूजा, धार्मिक कार्यक्रम, सण किंवा कुटुंबातील शुभ प्रसंगामुळे सर्वजण एकत्र येऊ शकतात। काही धनु राशीच्या व्यक्तींना घरातील एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा सापडू शकतो आणि या बदलामुळे तुम्हाला एक वेगळाच मानसिक दिलासा मिळेल। धनु राशीच्या काही व्यक्तींसाठी या काळात अचानक एखादा फोन किंवा संदेश महत्त्वाचा ठरू शकतो। ज्या कामाबद्दल तुम्ही उत्तराची वाट पाहत आहात तिथून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो। नोकरीसाठी केलेला प्रयत्न पुढे जाऊ शकतो। व्यवसायासाठी नवीन व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो। कुटुंबाशी संबंधित एखादे काम पूर्ण होऊ शकते किंवा बराच काळ मनात असलेली एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते। कधी कधी आयुष्यात मोठा बदल मोठ्या आवाजात येत नाही, तो एका छोट्याशा फोनपासून सुरुवात होतो। म्हणून या काळात कोणतीही योग्य संधी दुर्लक्षित करू नका। धनु राशीच्या व्यक्तींसाठी पैसा हा विषय या काळाचा महत्त्वाचा ठरू शकतो। मागील काही काळात अचानक खर्च वाढला असेल किंवा हातात पैसा टिकत नसेल तर आता आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष देण्याची वेळ आहे। काही व्यक्तींना थांबलेले पैसे मिळू शकतात, एखाद्या जुन्या व्यवहारातून पैसे परत मिळू शकतात। नोकरी करणाऱ्यांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन ऑर्डर मिळू शकते। काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो। पण धनु राशीच्या मंडळींनो, पैसा वाढला की खर्च वाढवण्याऐवजी बचत वाढवण्याचा प्रयत्न करा। या काळात आर्थिक शिस्त तुमच्यासाठी भविष्यात मोठा फायदा घेऊ शकते। धनु राशीच्या व्यक्ती मनाने मोकळ्या असतात। तुम्हाला नात्यात प्रेमाबरोबर स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणाही हवा असतो। मागील काळात नात्यामध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर श्रावण पौर्णिमेनंतर परिस्थिती सुधारण्यासाठी संवादाची संधी मिळू शकते। एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते। ज्या नात्यात मनातील भावना व्यक्त झाल्या नव्हत्या तिथे आता मोकळेपणाने बोलता येऊ शकते। अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन ओळख होऊ शकते, मात्र नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका। समोरच्या व्यक्तीचे शब्द ऐका आणि त्यांच्या कृतींकडेही लक्ष द्या। विवाहित व्यक्तींसाठी घरातील वातावरण सुधारण्याची शक्यता आहे। पती पत्नीमध्ये एखाद्या विषयावर मतभेद असतील तर शांतपणे संवाद साधल्यास तोडगा निघू शकतो। एकत्र प्रवास, धार्मिक कार्यक्रम किंवा कुटुंबातील एखादा शुभ प्रसंग दोघांना पुन्हा जवळ आणू शकतो। तुमच्या नात्यामध्ये प्रेम असेल तर छोट्या छोट्या गोष्टींना मोठे रूप न देता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। कुटुंब वाढीची इच्छा असणाऱ्यांसाठी, ज्या धनु राशीच्या व्यक्तींच्या मनात संतती संबंधी इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ आशावादी राहू शकतो। घरात मुलांशी संबंधित एखादी आनंदाची चर्चा होऊ शकते। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून गोड बातमी मिळू शकते।
स्वतः कुटुंबवाढीची योजना करणाऱ्यांनी मनावरील अनावश्यक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि आरोग्यविषयक बाबतीत आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्योतिषीय संकेतांना आशा आणि सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून घ्या. धनुराशीच्या काही व्यक्तींच्या घराशी संबंधित योजना पुढे जाऊ शकतात. घर बदलण्याचा विचार असेल तर नवीन पर्याय मिळू शकतो. घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकते. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीची चर्चा होऊ शकते. जमीन किंवा घर घेण्याचा विचार करणाऱ्यांना एखादी माहिती किंवा संधी मिळू शकते. मात्र कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासा. धनुराशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे अडकलेल्या कामांना गती मिळणे. जे काम अनेक दिवसांपासून पुढे जात नव्हते त्यामध्ये अचानक हालचाल सुरू होऊ शकते. एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकते. एखादे आवश्यक कागदपत्र मिळू शकते. एखाद्या अधिकाऱ्याचे किंवा वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते किंवा तुम्हाला स्वतःलाच त्या समस्येचे नवीन समाधान सुचू शकते. धनु राशीला प्रवासाशी जोडले जाते, त्यामुळे या काळात प्रवासाशी संबंधित एखादी संधी निर्माण होऊ शकते. काही जणांना कुटुंबासोबत प्रवास करता येईल, काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, तर काही व्यक्ती बऱ्याच दिवसापासून ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत तिथे जाण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास केवळ आनंद देणारा नसून नवीन व्यक्ती किंवा नवीन संधीशी तुमची भेट करून आणणारा ठरू शकतो. श्रावण पौर्णिमेनंतर धनुराशीच्या काही व्यक्तींना आयुष्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. नोकरी बदलायची की नाही, व्यवसाय सुरू करायचा की नाही, घर बदलायचे का, एखादे नाते पुढे न्यायचे का, एखाद्या जुन्या गोष्टीला निरोप द्यायचा का, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर येऊ शकतात. यावेळी फक्त भावनेवर निर्णय घेऊ नका. तुमच्या भविष्याचा विचार करा. तुमच्या मनाला आणि तुमच्या परिस्थितीला योग्य वाटणारा मार्ग निवडा. 28 ऑगस्टच्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवाचे स्मरण करा. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. घरात दिवा लावा. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील नकारात्मक विचार कमी करण्याचा संकल्प करा. धनुराशीच्या मंडळींनो, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, पण अनेकदा जे आपल्या मनाप्रमाणे घडत नाही त्यामागेही पुढील काळासाठी एखादी मोठी शिकवण आणि नवीन दिशा दडलेली असते. मागील काळात तुम्हाला जे दुःख मिळाले त्याने तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हे तर अधिक मजबूत करण्यासाठी आयुष्यात प्रवेश केला असे समजा. 28 ऑगस्टची श्रावण पौर्णिमा तुमच्यासाठी जुन्या चिंता मागे सोडून नवीन आशेकडे पाहण्याची वेळ ठरू शकते. घरात आनंदाची चाहूल लागू शकते. मनातील एखादी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. अडकलेले काम पुढे जाऊ शकते. पैशाबाबत दिलासा मिळू शकतो. नात्यांमध्ये गोडवा वाढू शकतो आणि तुमच्या आयुष्यात नवीन संधींचा दरवाजा उघडू शकतो. म्हणून धनुराशीच्या मंडळींनो, आता मागे वळून पाहू नका. तुमचे कालचे दुःख हे तुमचे भविष्य नाही. तुमची आजची परिस्थिती ही कायमची परिस्थिती नाही आणि तुमचे उद्याचे आयुष्य आजपेक्षा अधिक सुंदर असू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर कोणताही अंधार कायमचा राहत नाही. श्रावण पौर्णिमेच्या चंद्रासारखे तुमचे आयुष्यही पुन्हा प्रकाशाने भरून जाऊ दे. तुमच्या घरात सुख येऊ दे. तुमच्या हाताला काम मिळू दे. तुमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढू दे. तुमच्या मनातील चिंता कमी होऊ दे आणि तुमच्या आयुष्यात अशी एक आनंदाची बातमी येऊ दे ज्याची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात. हर हर महादेव. जय भोलेनाथ.